प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला त्याचं पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल 18 तारखेला, म्हणजे फार 18 डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे. तर त्यावेळेस आपणच मध्यम मार्ग काढला होता. आता हे सगळ्याच्या लोकांना थोडीच माहित असतं की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले, मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये पीसीआर आणि एमसीआर याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री 1:30 वाजता करून घेतली. म्हणजे प्रशासन कुठे माग पडलंय. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे. परंतु काय उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील त्यांना येण्याला, डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाहीये. काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेले त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली. तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली का? त्यांनी काय वेगळं काय आश्वासन दिलं कोणाला? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्या मागण्यांचं त्याच्यानंतर जे इथे आता 2 दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे, या आंदोलनाच्या सुरुवात होण्याच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र झपझप आलेलं आहे. या सगळ्या पत्रामधली एक मागणी जी मला आणि धनंजयला माहित आहे, दोघांना, मी मीडियाच्या समोर आज सांगणार नाही, ती मी मगाच सांगितलं तुम्हाला की उद्या किंवा परवापर्यंत कळेल. ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत मी घेऊन गेलो. मुख्यमंत्र्यांनी त्याला सुद्धा यस करून टाकलंय, यस केलंय आणि त्याचं कॅरेक्टर वगैरे चेक करण्याचं काम मला वाटतं आज चालू आहे. अण्णा, तुम्ही सातत्याने या प्रकरणात आग्रही आहात, आक्रमक आहात आणि मुख्यमंत्र्यांशी देखील तुमचा संवाद आहे, गावकऱ्यांशी देखील संवाद आहे, तरी देखील गावकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते, या मागण्या आंदोलनाच्या आधी मार्ग लागत नाहीत. एक मिनिट ऐका, काही मागण्या ऑलरेडी लागलेल्या आहेत. या ज्या मागण्या आता केलेल्या आहेत याला 2 बाजू आहेत. कायदेशीर काही बाबीमध्ये सल्ला सुद्धा घ्यावा लागतोय. जरी आंदोलन इथं केलं तरीही सरसकट सर्वांनाच आरोपी करा म्हणणं, याच्या बाबतीमध्ये आपली कुठे चूक होऊ नये हे सुद्धा आम्ही तपासून पाहतो. त्याच्यामुळं आंदोलनाच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत, काही राहिलेल्या आहेत ना, निश्चितपणे राहिल्या. त्याला गडबड, कारण SIT स्थापन झाली ती सगळी CIDची आहे आणि आताचे जे डिमांड आपण करतोय ते SIT स्थापन होण्याच्या पूर्वी या लोकांच्या ज्या हालचाली झालेल्या आहेत, या हालचाली आणि यांचे सर्वांचे CDR चेक करावे, हे इथले बी चेक करावे आणि वाशीचे सुद्धा चेक करावे. वाशीच्या सुद्धा लोकांनी काय सांगितलं, जंगलातून पळून गेले. जंगल कुठे आहे वाशीला? जंगलच नाही. मग ज्यांनी कोणी मदत केली असतील ते CDR मध्ये, आणि यांच्या बाबतीमध्ये माझं मत आहे की यांना सहआरोपी करण्याच्या ऐवजी, कारण यांना सहआरोपी करण्यामध्ये मेन आरोपींना त्याचा लाभ होऊ नये हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा आणि भविष्यामध्ये दुसरा संतोष अण्णाला, जे संतोष अण्णाला या लोकांनी उद्योग केलाय असा दुसऱ्याच्या बाबतीत करायला सुद्धा कोणी धाजावू नये. म्हणून हे जे लोक आहेत यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा अशी मी स्वतःच मागणी करतो. बाप्पा, तुम्ही या सगळ्या तपासावर सध्या राज्य सरकार जे आश्वासन देते हे सगळ्यावर समाधानी आहे? 100% समाधानी आहोत आम्ही. आणि जे आता आश्वासन दिलेले ही मागणी आम्ही स्वतंत्र का करीत आहोत, मीडियाच्या समोर सगळं सांगणं उचित नाही असं माझं मत आहे. तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी याचे खुलासे होत राहते. आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये, कारण जी SIT झाली SIT वरती तर समाधानी आहोत. SIT वाल्यांनी सुरुवातीला खेंडकर पाहुणे जे आहेत त्यांनी आणि धनंजयने मला वाटतं सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं. तेव्हापासून त्यांनी तपासाच्या बाबतीत माहिती देण्याचं सुद्धा काम जे आहे ते SITने केलं. SITच्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीही नाराज नाही. हा जो प्रकार आहे, हे जे आंदोलन आहे, हे SIT स्थापन होण्यापूर्वी ज्या मुवमेंट आणि जे लोक झालेले आहेत त्याच्या संदर्भामधलं हे मेजर आंदोलन आहे. वाल्मिक वेगवेगळ्या त्याला VIP ट्रीटमेंट दिले गेले असं तुम्हीच आरोप केलेले आहेत. हे पहा, आलेलं नाही की पोलिसांचं काही माहिती मला ही धनंजयनीच दिलेली आहे
आणि ती जशीच्या तशी 13 पॉइंट्स आम्ही ते माननीय मुख्यमंत्री, जेलचे व्यवस्थापक आणि इतर सर्व ठिकाणी जिथं पाठवायचे तिथं ऑलरेडी लेखी पत्रामध्ये पाठवलेलं आहे. ज्यांनी कोणी VIP ट्रीटमेंट दिली असतील त्यांच्यावरती कारवाई होते. यासाठी म्हणजे 2 सायबर टिके नेमावे अशी मागणी होती. तीच मागणी आम्ही केलेली आहे. त्याच्याच बाबतीमध्ये म्हणतो आम्ही